सायकलवर पेपर वाटणं. अशी सुद्धा वेळ आली होती माझ्या जीवनात, की असं वाटलं होतं, की आता जीवच देऊन टाकावा. लोक म्हणतात बिझनेस करणं धोक्याचं आहे. मी म्हणतो स्वप्न न बघणं त्याहून जास्त धोक्याचं आहे. नमस्कार उद्योजक मित्र हो, मी सुनील चव्हाण आणि स्वागत करतो आपल्या नवीन चॅनलच्या पहिल्या भागात. हा पॉडकास्ट एक नफ्या तोट्याबद्दल नाही, तर तो आहे त्या वेडेपणाबद्दल जो एक सामान्य माणूस असामान्य ब्रँड उभा करण्यासाठी दाखवतो. आयडियापासून अंमलबजावणीपर्यंत आणि स्ट्रगलपासून सक्सेसपर्यंत उद्योजकतेचा प्रत्येक पैलू आपण इथे उलगडणार आहोत. तुम्ही स्टार्टअप करत असाल किंवा तुमचा सेट झालेला बिझनेस स्केल करत असाल, हा प्रवास आपण सोबत करणार आहोत. खुर्चीचा बेल्ट बांधा, कारण उद्योजकाची ही फ्लाईट आता टेक ऑफ घेते. सुरू करूया आजचा पहिला भाग. तुम्ही पाहताय विजन एज. उद्योजकांची मांदियाळी या विशेष भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी नशिबाच्या रेषांवर नाही, तर हातांच्या फोडावर आणि कपाळावरच्या घामावर विश्वास ठेवलेला आहे. ज्या हातांनी एकेकाळी पहाटेच्या बोचऱ्यात थंडीत लोकांच्या दारात वर्तमानपत्र टाकली, आज तेच हात हजारो घरांना सूर्याच्या ऊर्जेने प्रकाशमय करत आहे. तुमच्या प्रवासाकडे पाहिलं की एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते. तुमची एज जेव्हा दिसली, जेव्हा तुम्ही पेपर वाटत होता. पण सर, त्या काळात तुम्हाला कधी वाटलं होतं का की ज्या सूर्याच्या उजेडात तुम्ही पेपर वाचत होता, तो सूर्य एक दिवस तुमचा बिझनेस पार्टनर म्हणून बनेल आणि लोकांचा वीज बिल झिरो कराल? ॲब्सोल्युटली नाही. ॲक्च्युली त्यावेळेचा जो प्रवास होता, हा फारच खडतर होता. म्हणजे न्यूली मी पुण्यामध्ये ज्यावेळेस आलो होतो आणि पेपर माझं सदाशिव पेठेतून पेपर घेणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करता, त्या डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस असं वाटलं होतं की वेळ पुढे जात होता, वेळ पुढे जात होता. पण असं वाटलं नाही कधी की ते जे मिळणारे ₹300 ते आज कोट्यावधीपर्यंतचा जो प्रवास आहे, व्यावसायिक प्रवास, तो मी गाठू शकेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. सध्या सायकलच्या पहाटेच्या प्रवासानं तुम्हाला खरं कष्टाची नेमकी किंमत कशी शिकवली, कारण त्या अनुभवाने तुमच्यातल्या उद्योजकाला कसं घडवलं? ॲक्च्युली प्रत्येक जणाकडे जर पाहिलं तुम्ही, तर एक स्पार्क असतोच. फक्त तो कोणीतरी जागा करण्याची गरज असते. सेम थिंग त्यावेळेस मी ज्यावेळेस पेपर वाटायला चालू झालो आणि त्यावेळेस माझ्याकडे काही साधनं नव्हती. ॲक्च्युली माझ्या ज्या रूममेट बरोबर मी राहत होतो, त्यांनी मला हे म्हटले की अरे तू आता इथे आलाय तर पुढचं काय करायचं तर प्लॅनिंग नाहीये, तर एक काम कर, माझ्या ओळखीची एक एजन्सी आहे, तू तिथून पेपर टाकायला चालू कर. अरे म्हणलं मी पेपर टाकायला तयार आहे, पण सायकल. सो त्याच ग्रुपमधला एक जण म्हटला की अरे सायकलची व्यवस्था पण आपण करूयात आणि तुझं हे चालू होऊन जाईल. आणि तो प्रवास माझा ॲक्च्युली सायकल पण अवेलेबल झाली आणि ती जो न्यूजपेपर एजन्सी होती ती सुद्धा माझ्याकडे आली आणि दोन्ही कामं माझी चालू झाली. प्रवास ऐकून आम्हाला फार छान वाटतंय. पण पेपर विक्रेत्यापासून तुम्ही हॉटेल व्यवसायापर्यंतही मजल मारलेली, तो तो प्रवास कसा होता आपला? ह्याच्याबरोबर तुम्ही असोसिएट होता की नाही, आपल्याला कष्टाशिवाय पर्यायच नाही. ज्यावेळेस हे तुम्हाला माहिती होऊन जातं आणि तुम्ही तुमचं एक पाऊल पुढे टाकता आणि तुमचा प्रवास चालू होऊन जातो. ॲक्च्युली ह्या प्रवासामध्ये फार वेगवेगळी लोकं मला भेटली आणि ह्या प्रवासामध्ये मला घडवण्यासाठी ह्या लोकांचा फार मोठा सहभाग आहे. जसं की मी ज्यावेळेस पेपर टाकत होतो आणि दिवाळीची वेळ होती आणि एक टाटा मोटर मधले जे साहेब होते त्यांच्या घरी मी न्यूजपेपर टाकत होतो. त्यांनी मला फराळ खायला बोलवलं. ते म्हणले, फराळ खाल्ल्यानंतर मला म्हटले की अरे तुला व्हायचं काय? त्यांना म्हटलं सर आता मला ₹300 मिळतात, थोडे जास्त पैसे मिळावे असंच मला वाटतंय. ते मला म्हणले खरंच तुला हे जास्त पैसे या पेपर टाकून मिळतील का? सर म्हटलं दुसरा काय ऑप्शन नाहीये. सो त्यांच्या ओळखीने मला त्यावेळेस सिटी बँक ही मिळाली आणि सिटी बँकेत मला त्यांनी जॉबसाठी रेकमेंडेशन दिलं. माझा इंटरव्ह्यू झाला आणि जॉब चालू झाला. सो त्या जॉब चालू असताना एक 5-6 महिन्यानंतर ॲक्च्युली माझ्याकडे एक 180 डिग्री शिफ्ट म्हणाल तुम्ही, तो असं झाला की माझ्याकडे NRI अकाउंट आले आणि NRI अकाउंट, जे बिझनेसमधले NRI अकाउंट, ज्यावेळेस मी माझ्या डिस्प्लेवरती, कम्प्युटरच्या डिस्प्लेवरती जे आकडे पाहिले, सो ॲक्च्युली मी जाम उडालो त्यावेळेस. असं उडालो की ते आकडे मला मोजता येत नव्हते, एवढे मोठे आकडे होते. सो तेव्हाच माझ्या माइंडमध्ये आलं की यार आपल्याला बिझनेसमध्ये जायचंय. आणि दीड एक वर्ष मी माझा कॉर्पस तयार केला. म्हणलं इथून पुढची जी जर्नी आहे ॲज अ बिझनेसमॅन म्हणूनच पुढे जायचं. सो ती माझी जर्नी ही तिथून ॲक्च्युली त्या दिवसापासून बिझनेसची जर्नी माइंडमध्ये माझ्या चालू झाली आणि 1.5 वर्षानंतर मी तिथून बाहेर निघालो. 4 जणांना तिथे जॉबला लावले आणि मी बाहेर निघालो. खरं आहे सर, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ॲक्च्युली टर्निंग पॉईंट म्हणा किंवा ब्रेकिंग पॉईंट हा येतच असतो.
सर, आपण एका छोट्या गावातून पुण्यासारख्या शहरात येऊन शून्यातून विश्व निर्माण करताना असा एखादा ब्रेकिंग पॉईंट आला होता की जेव्हा वाटलं की आता बस, आपल्याला हे जमणार नाही, आणि तेथून तुम्ही फार मोठी उभारी घेतली? आणि अशी सुद्धा वेळ आली होती माझ्या जीवनात की असं वाटलं होतं की आता जीवच देऊन टाकू. आणि त्यावेळेस मी इतका डिमोटिवेट झालेलो होतो की प्रचंड असा, कारण बँकेचा जॉब सोडल्यानंतर जसं मी म्हणालो तसं बँकेचा जॉब सोडल्यानंतर व्यवसायामध्ये आलो. त्यावेळेस मी गाड्या खरेदी विक्री करत होतो आणि त्या व्यवसायामध्ये खूप चांगलं एक जम बसत चाललेला होता. मी आणि माझे अजून एक पार्टनर होते. सो त्यांच्यामुळे मी त्या व्यवसायामध्ये आलो. गाड्या खरेदी विक्रीचं खूप चांगलं काम चाललेलं होतं. त्याच्यानंतर ॲक्च्युली माझ्याकडे त्यावेळेस नंतर आम्ही आयडियाची फ्रँचायझी घेतली आणि आयडियाचे पोस्टपेड कार्ड द्यायला चालू केले होते आणि त्यावेळेस मार्जिनसुद्धा खूप चांगलं होतं. जवळपास नियर अबाउट ₹5,000 एका कनेक्शनमध्ये आम्हाला मिळायचे. म्हणजे ते खूप फास्टली ग्रो म्हणाल तुम्ही, तर आम्हाला तिथे एक चांगली ग्रोथ मिळाली. आणि मीन वाईल ते सगळ्या जर्नीमध्ये ॲक्च्युली माझ्याकडे एक अशी मोमेंट आली की ते सगळं सोडून द्यावे लागणार आहे, अशी मोमेंट आली. म्हणजे मी जो प्रवास केलेला होता ते एक तर शून्यातून चालू झालेलं आणि तिथून आता कुठेतरी वरच्या ह्याच्यावरती शिफ्ट होतो आणि तिथं ते सगळं सोडून द्यावं लागणार होतं. सो इतका मी डिप्रेशनमध्ये गेलो, कारण एवढं जमवत आणलेलं, म्हणजे तुम्ही ॲक्च्युली तो एक्सपिरियन्स करू शकता, कारण एक तुमच्याकडे काहीच नव्हतं आणि एका सर्टन पिरियडपर्यंत तुम्ही एक जर्नी घेऊन आलाय, चांगली ग्रोथ झाली, पैसे चांगले मिळाले आणि आता ते सगळं सोडून द्यावं लागतंय. सर्टन काही चॅलेंजेस आले त्याच्यामुळे मला ते सगळं सोडून द्यावं लागत होतं. सो ते विचारांनी इतकं डिस्टर्ब झालो होतो मी. माझे 2 ते 3 महिने त्याच्यामध्ये गेले आणि असं वाटलं होतं जीवच द्यावा. तिथून खरी उभारी अशी मिळाली की जीवनामध्ये एक मारवाडी व्यक्ती आले. सो ते मारवाडी व्यक्तींनी काही मला टिप्स दिल्या, म्हणजे गप्पा मारत होतो, त्यांनी काही टिप्स सांगितल्या. एक स्ट्रॅटेजी तर इतकी भारी सांगितली. ती म्हणले एखादा बिझनेस ज्यावेळी डेव्हलप होत असतो, मोठा होत असतो, त्यावेळी डेफिनेटली जसं डोंगर चढत असतो तसं त्याला उतारही असतो. चढ आणि उतार ह्या गोष्टी होत असतात आणि ते उताराच्या वेळेस तुम्ही काय करताय त्याच्या आधी ज्यावेळेस तुमचा बिझनेस पीकला असेल त्यावेळेस एक तर त्या बिझनेसमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट वाढवा, त्याच्यामध्ये अजून काय स्ट्रॅटेजी वाढवता येईल का, नवीन काय करता येईल का, ह्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून तो तुमचा बिझनेस डाऊनफॉलला ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे नवीन काहीतरी मिळालेलं असेल किंवा त्या बिझनेसमधली मास्टर की मिळाली असेल आणि एका उंचीवरती घेऊन जाता येईल. सो तिथून परत तो कमबॅक झाला माझा आणि मी ॲक्च्युली माझे जर म्हणाल तर बॅटरी व्यवसायामध्ये मी शिफ्ट झालो, कारण त्यावेळेस लाईट जायला सुरुवात झालेली होती, इन्व्हर्टर बॅटरीचं मार्केट चालू झालं होतं आणि तिथून परत बाउन्स बॅक चालू झालं आणि ॲक्च्युली खरी माझी जर्नी तिथून परत रिस्टार्ट झाली. फारच छान सर. म्हणजे एकंदरीत आपला प्रवास बघता वर्सटाईल व्यवसायामधून आपण आत्तापर्यंत पोहोचलेला आहेत. पण मला सर ही एक गोष्ट तुमच्याकडून खरंच जाणून घ्यायला आवडेल की आत्तापर्यंत जेवढे तुम्ही व्यवसाय करत होता हॉटेलपर्यंत, मग हॉटेलचा गल्ला सोडून थेट सोलारसारख्या तांत्रिक क्षेत्रात उडी घेणं ही खरंच मोठी रिस्क होती. आणि हा विचार तुमच्या मनात नक्की आला कधी, आणि तुम्हाला या क्षेत्रात भविष्य कसं दिसलं? फारच ॲक्च्युली हार्ट टचिंग क्वेश्चन आहे हा. ज्यावेळेस मी बॅटरी व्यवसायात होतो, तो बॅटरी व्यवसाय खूप ग्रोईंगली आणि रॅपिडली वाढत होता. तो वाढत असताना मला जे मारवाडी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आले होते त्यांनी ज्या टिप्स दिल्या होत्या, सो त्या टिप्सप्रमाणे मी काही वर्किंग करत होतो. कारण मी त्यावेळेस इन्व्हर्टर देत होतो, त्यावेळेस माझी तिकीट साईज जर तुम्ही पाहाल तर एक साधारणतः 20-25 हजाराची होती. सो मी तिथं माझा माइंड डायव्हर्ट केला आणि आम्ही आमच्या बिझनेसला थोडं ॲड ऑन शिफ्ट केलं, ते म्हणजे IT कंपन्यांकडे. IT मध्ये कारण जी तिकीट साईज माझी 20-25 हजाराची होती ती तिकडे शिफ्ट झाली, ती 3 ते 3.5 लाख रुपये मिनिमम तिकीट साईज चालू झाली. सो तिथे असणारा जो वर्ग आहे, तिथे लागणारे जे UPS होते त्याचा क्वांटम, त्याचे रिक्वायरमेंट आणि साईजेस ह्या सगळ्या डिफरंट झाल्या. अरे मी म्हटलं अरे इकडे 20-25 हजारापेक्षा आपण ते मोठ्या जर्नीकडे शिफ्ट होऊयात आणि आम्ही IT आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना लागणारे जे UPS आहे ते द्यायला चालू झाले. जिथे आम्ही महिन्याला 300 बॅटरीज देत होतो तिथे ॲट अ टाइम कधी कधी आम्हाला 300 बॅटरीज एका UPS सिस्टीमला द्यायचा तो भाग्य म्हणाल तर तसं मिळायला लागलं आणि तो बिझनेस आमचा शिफ्ट झाला. आणि ग्रोईंग जर म्हणाल तर तिथे फास्टली ग्रो मिळालं आणि ते करता करता मग विचार आला अरे हे खूप चांगलं चाललंय तर तो थोडंसं डायव्हर्सिफाय का नको व्हायला.
सो मग आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये थोडंसं पदार्पण केलं. जवळपास आमच्या फ्रेंड्समुळं आम्ही त्या व्यवसायात आलो आणि जवळपास 1 एकरमध्ये आम्ही ते हॉटेल रन करत होतो आणि हॉटेल सुद्धा खूप चांगलं रन व्हायला लागलं होतं आणि ते करता करता ॲड ऑन आम्ही दी महाराजा बिर्याणी नावाचे फ्रँचायझी सुद्धा मॉडेल चालू केलं होतं. आणि तो काळ जो होता तो 2015 पर्यंत खूप चांगलं चाललेलं होतं. 2015ला ॲक्च्युली परत एक ड्रास्टिकली ॲड ऑन असा चेंज झाला की माझं एक मंत्रालयामध्ये काम होतं आणि ज्यावेळेस मी मंत्रालयात गेलो आणि तिथल्या अधिकारी वर्गांबरोबर आम्ही गप्पा मारल्या. सो ज्यांना भेटायचं होतं ते एक साधारणतः 2 ते 3 तासानंतर भेटणार होते. सो तिथले मित्रपरिवार आणि ते अधिकारी म्हटले, तुम्ही आलाच इथे तर आपण इथं चालू झालेलं आहे जे म्हणजे एक्सपो. सो हा तुमच्यासाठी मला वाटतंय की ते म्हणले की भारी असेल, लेट्स आपण जाऊन पाहूयात. सो तिथं गेल्यानंतर ॲक्च्युली ओळख झाली ती सोलर इंडस्ट्रीमध्ये. सो ज्यावेळेस ते म्हटले की सोलरमुळे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल सेव्ह होऊ शकेल, मी म्हणलं असं काही नसतं. सो ते म्हणलं ॲक्च्युली खरं होऊ शकेल, कारण 2015 पर्यंत लोकांना जे माहिती होते, मला सुद्धा जे माहिती होतं ते म्हणजे हॉट वॉटर, सोलर हॉट वॉटर म्हणजे गरम पाणी. सो ह्याच्या पुढे काही गेलेलं नव्हतं, कधी ऐकलेलं नव्हतं. आणि सोलरमध्ये ॲक्च्युली पदार्पण झालं ते 2016मध्ये, कारण मी बऱ्याच वेगवेगळ्या ट्रेकिंगला जात असतो आणि निसर्गामध्ये ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस एक माझ्या डोक्यात विचार हा आला की कार्बन इमिशनवरती आपल्याला काही करू शकता येईल का. सो मला हा सोलरचा जो पर्याय आहे हा खूप चांगला वाटला. फार छान सर. आणि खरं तर ॲक्च्युली आपला प्रवास बघताना आम्हाला एक फार छान वाटतंय या केसमध्ये. आता सोलार इंडस्ट्री जर आपण म्हणतो सर, पण जसं नॉर्मल पब्लिक किंवा नॉर्मल लोक सोलार इंडस्ट्रीकडे बघताना त्यांच्यासाठी बरेचसे चॅलेंजेस असतात. म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज आज काय आहे की आज मार्केटमध्ये गल्लोगल्ली आपण बघतो विक्रेते आहेत सोलारचे. प्रत्येक ठिकाणी आज व्यावसायिक या सोलारच्या याच्यामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये बरेच प्रॉज आहेत, बरेच कॉन्स आहेत. मग अशा एका स्पर्धेत सर बाळकृष्ण सरांचा किंवा बाळकृष्ण सरांवर लोकांनी का विश्वास ठेवावा? त्यांच्याकडे जर सोलार लावायचं असेल किंवा सोलार रिलेटेड त्यांना जर सर्व्हिसेस तुमच्याकडून हव्या असतील तर मग स्पेसिफिक बाळकृष्ण सरांवर त्यांनी का विश्वास ठेवावा? 2016मध्ये ॲक्च्युली मी सोलरच्या प्रवासामध्ये आलो. सोलर आणि कार्बन इमिशन हाच एक माझा अजेंडा राहिला, कारण मला लक्षात आलं की देशातील कार्बन इमिशन रिड्यूस करून इथल्या लोकांना चांगलं राहणीमान, जेणेकरून आज मी पोल्युशनवरती काम करू शकत नाही, जसं की ट्रॅफिक असेल किंवा ह्या गोष्टी कमी करू शकत नाही, पण कार्बन इमिशन सोलर थ्रू कमी करून देशाला एक मी हातभार लावू शकेल. आणि मला ते खूप पॅशनेटली आवडलं आणि मी त्याचं माझं काम चालू झालं. 2016 पासून सोलर जर्नी चालू झाली. त्यावेळेस मी वेगवेगळ्या फॅक्टरींना वगैरे UPS देत होतो. सो लोक म्हणायची, ज्यावेळेस मी त्यांना हे सोलरचं इम्पॉर्टन्स सांगायचं त्यावेळेस लोक म्हणायची, म्हणजे वेगवेगळे व्यावसायिक म्हणायचे की ॲक्च्युली असं काही नसतं रे, हे सोलरने काय इलेक्ट्रिसिटी वगैरे काही सेव्ह होऊ शकत नाही, पण आता तू फारच आग्रह करतोय तर आपण एक छोटासा प्रोजेक्ट लावून पाहूया. सो ती जर्नी अशी चालू झाली की लोकांनी म्हटलं की एक छोटासा प्रोजेक्ट, मग तिथून ते वाढायला लागलं. सो इतकं रॅपिडली वाढलं. आणि परत एक मोठा चॅलेंज क्रिएट झाला, तो म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की कोविडमध्ये परत ते जेवढं मी फास्टली रॅपिडली ग्रो केलेलं होतं ते सगळं डाऊनफॉलला आलं. आणि त्या डाऊनफॉलमध्ये ॲक्च्युली तो डाऊनफॉल असा होता की इकडे माझ्या सोलरचा बिझनेस, त्याच्यानंतर पॉवरमधला जो UPS बॅटरीज आहे तो बिझनेस असेल किंवा हॉटेल असेल, फ्रँचायझी मॉडेलमधलं जे हे असेल, हे सगळं स्टॉप झालं. आणि ह्याचा अल्टिमेटम असं व्हायला लागला की कारण किती दिवस आपण लोकांना, जे वर्कर्स जे आपल्याकडे आहेत, जो स्टाफ आहे, यांना किती दिवस आपण सस्टेन करणार. सो तिथे फार मोठा एक झटका बसला. म्हणजे जी जर्नी इथपर्यंत गेलेली होती झटकन ती कोविडमध्ये डाऊनफॉलला आली, कारण हेच कळत नव्हतं की किती दिवस हा कोरोना असणार आहे, कोविडचा पिरियड असणार आहे. सो तो कोविडच्या पिरियडमध्ये मी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ॲक्च्युली एक बुक लिहिलं, ते म्हणजे 7 सिक्रेट ऑफ डायनामिक लाईफ. हे बुक मी त्यावेळेस लिहिलं. आणि ॲक्च्युली ज्यावेळेस आता मी बऱ्याच जणांना ज्यावेळेस वाचायला देतो, लोक म्हणतात अरे काय छान लिहिलं. ॲक्च्युली ते मी लोकांसाठी लिहिलंच नव्हतं, तर स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ते बुक लिहिलेलं होतं. आणि कोविड संपल्यानंतर परत बाउन्स बॅक सोलर वरती आलो. आणि सोलर ही कॉन्सेप्ट खूप छान आहे, कारण रिन्युएबल इंडस्ट्री ही प्रत्येकजण काही ना काहीतरी त्याच्यामधलं यूज करत असतो. आणि आज आपल्याकडे सोलर जवळपास 365 डेज पैकी 300 डेज आपल्याकडे फ्रीली अवेलेबल आहे. आणि तुम्ही जे म्हटले की तुम्ही वेगळं काय देता, ॲक्च्युली आम्ही वेगळं काय देत नाही, जे आहेत त्याच्यातच वेगळे पण तयार केलं आहे आम्ही.
कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर व्यवसायामध्ये इथिक्स सांभाळणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही इथिकली बिझनेस जर केला, कुठलाही बिझनेस होतो, आणि स्पेसिफिकली मी म्हणेल की सोलर बिझनेस हा फार इथिकली करणं गरजेचं आहे. कारण त्या सोलर बिझनेस करत असताना, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टमध्ये वर्क करता, नियर अबाउट 60-70% टाईपचे वेगवेगळे प्रोडक्ट, म्हणजे जे प्रोडक्ट आहेत ते त्याच्यामध्ये लागत असतात त्या प्रोजेक्ट्समध्ये. सो त्याच्यामध्ये लागणारे अर्थिंग असतील किंवा त्याचे तुमचे रूट्स असतील, म्हणजे जे वरती रूट तुम्ही तयार करणार आहेत, सो ह्याचे केबलिंग असतील, हे सगळं प्रॉपरली होणं फार गरजेचं आहे. आज बऱ्याच ठिकाणी असं आम्हाला लक्षात येतं की प्रॉपरली जायला वॉकवे नाही आहेत. बऱ्याच जणांना त्याचं मेंटेनन्स करता येत नाहीये. त्याचा मेंटेनन्सचं जर प्रॉपरली केलं नाही तर जी 25 to 30 इयर ज्या सोलरमधून तुम्हाला ROI जनरेट होणार आहे, त्याच्यातून तुम्हाला कंटिन्युअसली पैसे मिळणार आहेत. तुमची जी असेट आहे, ऍक्च्युली सोलर ही लायबिलिटी नाहीये, तर ती तुमची असेट आहे आणि त्याच्यातून कंटिन्युअसली तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार आहे. सो ते बेनिफिट्स मिळत असताना प्रॉपरली क्लायंट्सचं वर्क होणं फार इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्ही ह्याच्यामध्ये सस्टेन होऊ शकाल, चांगली ग्रोथ करू शकाल. आणि मी म्हणेल की नवीन जे आहेत लोक ज्यांना ह्या व्यवसायामध्ये यावंसं जर वाटत येत असेल, तर यांनी निश्चित ह्या व्यवसायामध्ये यायला पाहिजे. कारण हा बिझनेस फार मोठा आहे. फक्त इथिकली वेनी ह्याच्यात जर तुम्ही आलात तर हा बिझनेस फार मोठा आहे. नक्कीच सर. आपली प्रेरणा बऱ्याच नवउद्योजकांना ही प्रेरणा देणारीच असणार आहे. मला पुढे जाऊन सर याच्यामध्ये एक गोष्ट ॲड ऑन करायची आहे की जसं इंडस्ट्री, सोलर इंडस्ट्री आता फार वाईडली वाढत आहे आणि ही वाढत असताना ज्याच्यामध्ये मी जसं मगाशी म्हणलं की बरेच प्रोज कॉन्स ह्या गोष्टी येतात. बरेच असे काही उद्योजकी किंवा असे काही कंपन्या याच्यामध्ये येतात की मॅन्युफॅक्चरिंग करून क्लायंटला बऱ्यापैकी त्याच्या ॲडव्हर्स इफेक्ट ही जाणवलेले आहेत. ह्या मी आता बऱ्यापैकी बघत आहे. तर मग सामान्य माणूस जेव्हा एखादा सोलार लावायचा विचार करतो, सो इनिशियली त्याला हे फार खर्चिक विषय वाटतो. मग गणिताच्या भाषेत किंवा मग त्याला ते कसं फिजिबल आहे हे आपण कशा पद्धतीने समजून देता त्यांना? सोलर ॲक्च्युली खर्चिक नसून ही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही लायबिलिटी नाही तर असेट आहे. मग कुठलेही असेट ज्यावेळेस आपण घेतो, निश्चितच स्टार्टिंगला असं वाटतं की सोलर, कारण सोलर प्रोजेक्ट लावताना थोडीशी कॉस्ट जास्त आहे, पण त्याचे जर ॲडव्हान्टेज पाहिले, त्याचे बेनिफिट जर पाहिले तर खूप जास्त आहे. आज मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे म्हणत असतो की स्वस्त आणि मस्त. ॲक्च्युली असं काही नसतं. स्वस्त हे स्वस्तच असतं आणि चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रीमियम थोडा पे करावा लागतो. म्हणजे तुम्ही जर पाहाल तर 5 लाखाच्या गाडीमध्ये सुद्धा 4 ते 5 माणसं बसतात आणि 20 लाखाच्या सुद्धा कारमध्ये 4 ते 5 माणसं बसतात. म्हणजे जर त्या चांगल्या कारसाठी जर आपण थोडे प्रीमियम जास्त दिला, सेम त्याचप्रमाणे जर आपण सोलरसाठी थोडा प्रीमियम जास्त चार्ज झाला, सो तिथे एक बेनिफिट असा होईल की तिथे सेफ्टी गिअर्स, सेफ्टी ॲटम हे तुमच्या, कारण सोलर ज्यावेळेस लावलं जातं हे डायरेक्ट तुमच्या MHDCLच्या मीटरला लावलं जातं. सो तुमचं टोटली घर असेल, फॅक्टरी असेल, ह्याचं कनेक्शन डायरेक्ट तुमच्या मीटरला कनेक्ट होतं. आणि हे ज्यावेळेस कनेक्ट होत असतं त्यावेळेस त्याचं जे सेफ्टी पॉईंट्स आहेत, जे सेफ्टी ॲटम्स आहे, ऑक्झिलरी आहेत, हे प्रॉपरली वापरलं गेलं तरच तुम्हाला शॉर्ट सर्किट असेल किंवा अजून त्याचे होणारे ड्रॉबॅक असतील हे होणार नाही. सो सेफ्टी ॲटम वापरणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा माल फंक्शनिंग असं होतं की स्वस्त ज्यावेळेस प्रोजेक्शन, ज्यावेळेस कोटेशन दिलं जातं, त्या कोटेशनमध्ये बऱ्याच वेळा कॉस्ट कमी असावी. कारण इंडियामध्ये बऱ्याच वेळा असं चालतं की क्वालिटी पाहिजे ती जर्मनची पाहिजे, जपानची पाहिजे, पण प्राइस पे करताना चायनाची प्राइस पे करायला, आणि वर्किंग झालं पाहिजे ते इंडियन लोकांनी वर्क केलं पाहिजे. सो अशा ह्याच्यामुळे बऱ्याच वेळा हा चॅलेंज होतं की बऱ्याच वेळा स्वस्त पाहिलं जातं की अरे यांचं कोटेशन स्वस्त आहे. सो त्या कॉस्टसाठी बऱ्याच वेळा लोक बी ग्रेड, म्हणजे एक्सपोर्ट रिजेक्ट झालेला माल हे तुमच्या जे पॅनल असतील किंवा अदर मशिनरी असतील, सो त्याच्यामध्ये वापरतात आणि ते कॉस्ट कमी करतात. सो त्याच्यामुळे जर तुम्ही पाहाल तर माझ्या ह्या 2016 पासूनच्या जर्नीमध्ये बरेच व्यावसायिक सोलरमध्ये आले आणि काही काळानंतर ते व्हॅनिश सुद्धा झाले, बंद सुद्धा झाले. सो असं व्हायला नाही पाहिजे. त्याचं रिझन आहे की आपण देशासाठी ऍक्च्युली सोलर लावतोय इनडायरेक्टली. कारण ज्यावेळी तुम्ही कार्बन इमिशन रिड्यूस करताय, हा तुमचं फक्त इलेक्ट्रिसिटी बिल कमी करत नाहीये, तर तुम्ही देशाला फार मोठा हातभार लावताय. कारण आज आपल्याकडे कोळसा जो लागतो हा बऱ्याच वेळा क्वालिटी कोल हा बाहेरून मागवला जातो. सो हा कुठेतरी रिड्यूस करायचा असेल तर त्याला एकच ऑप्शन, हा एक चांगला ऑप्शन आहे, ते म्हणजे रिन्युएबल. सो तुम्ही देशाला हातभार लावता असं मला वाटतं, नुसतं बिल कमी करत नाही. सो मी म्हणेल की चांगल्या इथिकली वेनीच पुढे गेलेलं केव्हाही बेटर राहणार आहे. वा,
स्वस्त आणि मस्त असं काही नसतं. खरंच छान सर. आणि हे मला वाटतं प्रत्येकानं बघितलं पाहिजे, की जसं सरांनी मेन्शन केलं, की बऱ्याच मॅलफंक्शन होतात, तर आपण ऑथेंटिक जे उद्योजक आहेत सोलारमध्ये त्यांच्याकडूनच आपण सोलार बसवून घ्यावा. मला या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट ही फार इनिशिएटिव्ह घेते, स्पेशली इंडियन गव्हर्नमेंट सोलारसाठी फार इनिशिएटिव्ह घेते आणि त्यांनी बऱ्याच अशा काही योजनाही केलेल्या आहेत. त्याच्यातली एक योजना जी आहे ती म्हणजे PM सूर्यघर योजनासारख्या योजना आहेत. पण जमिनीवरती सर वस्तुस्थिती काय आहे, की लोकांना सबसिडी, जसं सरकारने, भारत सरकारने लोकांना सबसिडी दिलेल्या आहेत प्रत्येक वेगवेगळ्या सोलारच्या याच्यामध्ये, तर या सबसिडी लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये फार अडचणी येत आहेत. मग या अडचणींना तुम्ही कसं सहकार्य करता? म्हणजे जसं मी जर मला सोलार माझ्या घरामध्ये लावायचं आहे आणि मग मला सोलार फक्त माहिती आहे, सोलारच्या बियॉन्ड मला त्या इंडस्ट्रीतलं काहीच माहीत नाही आहे, त्याच्यामध्ये सबसिडी मिळतं एवढंच मला माहिती आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये सर तुम्ही त्या पर्टिक्युलर ग्राहकाला किंवा ती कुठली कंपनी असेल त्याला कशा प्रकारे सहकार्य करता? सबसिडीचा पार्ट असेल, मला सबसिडीच्या आधी हे सांगायला आवडेल की सोलर म्हणजे सोलर बिझनेस आणि पॉलिटिक्स हे एक प्रकारचं जर म्हणाल तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती पॉलिटिक्समध्ये येतो, सो तो पॉलिटिक्समध्ये येताना एखाद्या अनुभवाच्या जोरावरती, त्याला काही डिग्री लागत नाही किंवा अजून काही त्याच्यासाठी एज्युकेशन घ्यावं लागतंय अशातलाही भाग नाही. सो एक्सपिरियन्सच्या जोरावरती तो वर्क करत असतो. सेम थिंग सोलरमध्ये बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की कुठल्याही प्रकारची डिग्री पाहिल्या जात नाही. सो सोलरमधले आहेत का, ठीक आहे, पाया दिलं जातं. सो हे कुठेतरी रॉंग आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने त्याच्यामध्ये ॲक्च्युली वर्क केलेलं आहे, जसं मी म्हणेल की मी ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या याच्यावरती ॲक्च्युली एक्झाम दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मला ऑलरेडी सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि मग मी त्या बिझनेसमध्ये एंटर केले, त्याचा स्टडी केला आणि मला अजून हे सुद्धा सांगायला आवडेल की मी त्याच्यावरती रिसेंटली बुकसुद्धा लिहिलं, द सोलर सिक्रेट. सो रिझन हेच आहे की लोकांना जास्तीत जास्त अवेअरनेस त्या गोष्टीचं झालं पाहिजे आणि चांगले जर व्हेंडर सिलेक्ट केले तर टू बी हॉनेस्ट सबसिडीचा अजिबात प्रॉब्लेम येत नाही. ती थोडी मागे पुढे होऊ शकते, पण रिअलिस्टिक जर तुम्ही पाहिलं तर सबसिडीचा अजिबात चॅलेंज नाहीये. जर तुम्ही रॉंग व्हेंडर सिलेक्ट केला तर ह्या चॅलेंजेस लोकांना उद्भवत आहेत आणि अल्टिमेटली कुठेतरी सोलरला बदनाम केलं जातंय किंवा त्या सबसिडीला किंवा गव्हर्नमेंटला म्हटलं जातंय की सबसिडी मिळत नाही. सो ॲब्सोल्युटली तसं नाहीये. जर प्रॉपर व्हेंडरकडनं या सगळ्या गोष्टी केल्या तर आमच्याकडे जर तुम्ही म्हणाल तर इन हाऊस या सगळ्या गोष्टी आमच्याकडे, म्हणजे एकदा तुम्ही आमच्याकडे सिलेक्ट केलं आम्हाला की पुढची जर्नी ही तुमची हॅसेल फ्री होऊन जाते. त्याचे असणारे डॉक्युमेंटेशन असतील हे सगळं इन हाऊस पाहिलं जातं. तुम्हाला त्यासाठी काहीच एफर्ट्स, फक्त तुम्हाला एकदा OTP द्यावा लागतो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही त्रास राहत नाही. सो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही ना काही रिव्हॉल्युशन हे प्रत्येक वेळी येत असतं आणि मग हे रिव्हॉल्युशन येत असताना आहे ना, तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला काळाबरोबर राहणं हे फार गरजेचं आहे. सो आम्ही जेव्हा चायनामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे जसं आत्ता करंटली आपण सोलार पॅनल हे फार हेवी, म्हणजे त्याचे जे लिमिटेशन्स बरेच आहेत जे आम्ही आता मार्केटमधून माहिती मिळते त्याची. तर सोलार इंडस्ट्रीमध्ये सर जसं आत्ता पॅनल आणि त्याचं इन्फ्रा हे बिल्ड करण्यामध्ये थोडासा चॅलेंजेस आत्ता येतात. येणाऱ्या काळामध्ये बाळकृष्ण सरांचं 5 ते 10 वर्षामधलं विजन काय असणार आहे सोलारच्या याच्यामध्ये आणि रिव्हॉल्युशनरी इंडस्ट्रीमध्ये? ऑफकोर्स सुपर. ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो तर एक व्हिजनच हे होतं जे मी मागाशी म्हटलं, आणि मी फार पॅशनेटली रिन्युएबलमध्ये काम करतोय. सोलर इंडस्ट्री ही फारच छान आहे, कारण पुढचं जे आमचं प्लॅनिंग आहे ते म्हणजे हायड्रोचं आमचं पुढचं प्लॅनिंग ऑलरेडी आम्ही त्याच्यावरती स्टडी करायला सुद्धा चालू केलेलं आहे. आणि हे आम्हाला सुचलं कसं, ह्याच्या मागची जर पार्श्वभूमी जर पाहिलं तर ज्यावेळेस मी ट्रेकिंगला फार जातो मागाशी म्हटल्याप्रमाणे, सो ट्रेकिंगला गेल्यानंतर ह्या गोष्टी बऱ्याच वेळा मला सुचतात. सो काय ॲडव्हान्स करू शकतो आपण किंवा काय, कारण मी सोशलमध्ये पण बरंच वर्क करत असतो सोशली. कारण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली मी रतन टाटा साहेबांचा फार मोठा हे आहे, मी फार त्यांना मानतो आणि टोटल आपले सगळे जे इंडियन आहेत ते सगळेच त्यांना मानतात. पण मला स्पेशली त्यांच्या एवढं कार्य नाही, पण एक छोटंसं म्हणाल तर कार्य हे चालू असतं की वुमन एम्पॉवरमेंटसाठी सोलर थ्रू ज्यावेळेस आम्ही सोलर प्रोजेक्ट एखादा सोल्ड आउट करतो त्यावेळेस आम्ही त्याच्यातला एक छोटासा पार्ट वुमन एम्पॉवरमेंटसाठी खास राखून ठेवतो. आणि गावाकडे असेल मग ते ट्री प्लांटेशन असेल किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये काय काम करता असेल, या सगळ्यांसाठी आम्ही वर्क करत असतो स्पेसिफिकली वुमन एम्पॉवरमेंटसाठी. सो पुढचा जो काळ आहे, पुढचे जे जर तुम्ही म्हणाल 5-10 वर्ष हे पुढे जाऊन हायड्रोचे येणार आहे आणि रिन्युएबलला दुसरा काही ऑप्शन नाही आहे. कारण जसं की आधी आपल्याकडे झाडांशिवाय काही पर्याय नव्हता, सेम तसंच रिन्युएबल हा सेक्टर आहे. आपल्याला बऱ्याच जणांना झाडं लावणं पॉसिबल होत नाहीये, पण निसर्ग तुम्ही पाहाल तर निसर्ग हे म्हणून आपण आहे, आपण हे म्हणून निसर्ग नाहीये.
सो निसर्गाचं कुठंतरी देणं लागतो आणि जर तुम्ही पाहाल तर देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर निसर्ग जपणं खूप गरजेचं आहे. रिन्युएबल ज्या आयटम्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत हे प्रत्येकाने वापरणं फार इम्पॉर्टंट आहे, तरच देश पुढे जाऊ शकेल. नक्कीच सर, सोलार इंडस्ट्रीबद्दल तर आपण खरंच फार इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आम्हा सर्वांना सांगताय. सर, एक वेगळा कॉन्सेप्ट किंवा आपलं एक वैयक्तिक याच्यामधलं आपण एक रॅपिड फायर घेऊया एक 2 मिनिटाची, की काय आपल्याला पहाटेची बोचरी थंडी की दुपारचं कडक ऊन काय आवडतं जास्त आपल्याला? पहाटेची बोचरी थंडी. हॉटेलचा झणझणीत वडापाव की क्लायंटने दिलेलं कडक कोटेशन? क्लायंटनी दिलेलं कडक कोटेशन. सर, बिझनेसमध्ये सर्वात पॉवरफुल काय, बँक बॅलन्स की शब्दाची किंमत? शब्दाची किंमत. पहिली कमाई पेपरची की पहिली मोठी सोलरची ऑर्डर, कोणती जास्त जड वाटली सर? सोलरची पहिली ऑर्डर फार मोठी जड होती. आणि लास्ट सर, फेसबुकवरचे लाईक्स की ग्राहकांच्या डोळ्यातलं समाधान? ग्राहकांच्या डोळ्यातलं समज. सर, सर्वात कठीण काम काय, सायकलवर पेपर टाकणं की भर उन्हात छतावर सोलर पॅनल बसवणं? सायकलवर पेपर वाटणं. वा. सर, आज अनेक तरुण भांडवल नाही स्टार्टअप सुरू करायला घाबरतात. पेपर वाटणारा मुलगा जर सोलारमध्ये येऊन एवढं फार मोठं काम करत असेल तर तुम्ही जे नवउद्योजक येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? ॲक्च्युली सगळ्यांची सुरुवात जर म्हणाल ती सकाळी ज्यावेळेस होते आणि एक पहिला पाय ज्यावेळेस आपण अंथरुणातून बाहेर निघतो त्याच्या आधी मनात येतं नाही यार उठायला नको, थोडा कंटाळा येतोय, एक्सरसाइजला जायला नको. सो ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाऊल टाकताना आणि बाजूला सारता आणि पुढे निघता, सो तिथंच ॲक्च्युली तुम्ही विन झालेला असतो. ज्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी पाहिलं, मला एक्सरसाइज पण फार आवडते आणि एक्सरसाइजला बऱ्याच वेळा जर पार्टनर नसेल तर आपण कंटाळा करतो आणि आपण एक्सरसाइजला जात नाही. सो आपण त्यावेळेस पार्टनर असेल नसेल तरी पुढे प्रवास केला पाहिजे. आणि मी म्हणेल की ज्यावेळेस नवउद्योजक किंवा न्यूली स्टार्टअप करणारी लोक ज्यावेळेस ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की रील्स पाहिल्या जातात आणि माझ्याकडे बऱ्याच वेळा विचारायला येतात, सर हा बिझनेस खूप भारी आहे, त्याच्यात आम्ही जाऊ का किंवा ते नवीन काही करू का? सो माझ्या वडिलांकडे आत्ता त्यांना रिटायरमेंट मिळालेली, त्याचे पैसे आहेत, सो आम्ही ते इन्व्हेस्ट करू का? बऱ्याच वेळ मी त्यावेळेस विचारतो की तुमचा त्याच्यातला काही एक्सपिरियन्स आहे का, तुम्ही कुणाकडे जॉब केलाय का किंवा त्याच्यातली काही माहिती आहे का? सो असं काहीच नसतं आणि त्या रील्स किंवा ह्याच्यावरती पाहिल्यानंतर एक्साइटमेंट होतात आणि बिझनेसमध्ये आलं पाहिजे. सो निश्चितच तुम्ही बिझनेसमध्ये आलं पाहिजे, पण त्याच्या आधी त्याचा स्टडी खूप करणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न, बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम क्रिएट होतो की फंड नसतात. ॲक्च्युली फंड्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहे मी म्हणेल. सो ह्याच्यात तुमचा माइंडसेट काय आहे? सो जिथे तुम्हाला संधी दिसतात ना तिथे ॲक्च्युली तिथेच अप्रोच चेंज होऊन जातो आणि जिथे संधी चालू होतात तिथे ह्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक असतात आणि तुमची जर्नी ही इझी होऊन जाते. फक्त तुमचा माइंडसेट बदलणं खूप गरजेचं आहे. संधी असतात आणि त्या जो व्यक्ती पाहतो तिथेच त्या ऑपॉर्च्युनिटी चालू होऊन जातात. व्यवसाय तर आपण फार उत्तम करतच आहात, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. व्यवसाय व्यतिरिक्त सर आपण एक फिटनेसवरती फार छान काम करतात. तसेच जे नवउद्योजक आहेत त्या नवउद्योजकांना तुम्ही वारंवार बऱ्यापैकी तुम्ही त्यांना प्रेरणा देत असता किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळी इन्स्पायर करत असता. सर, हा बॅलन्स तुम्ही कसा हे करता? कारण आज जर बघितलं तर व्यवसायामध्ये आपल्याला फार वेळ द्यावा लागतो आणि हा वेळ देऊन सुद्धा पण तुम्ही ह्या सगळ्या बाकी ॲक्टिव्हिटी करतात. तर मला सर नक्कीच जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल की सर हा बॅलन्स तुम्ही कसा मेंटेन करता? ॲक्च्युली हे जे शरीर मिळाले ना हे गॉड गिफ्टेड मिळालेले आणि गॉड ज्यावेळेस गिफ्ट करतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू हे आम जनता आपण त्याची काही ठेवतच नाही. ॲक्च्युली हे शरीर इतकं व्हॅल्युएबल आहे आणि त्याची सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जर तेच नसेल तर मग बिझनेस असेल किंवा तुमचे रिलेशन असतील किंवा बाकी गोष्टी असतील त्या काहीच राहणार नाही आहे. सो ज्यावेळेस तुम्ही लिस्ट बनवाल त्या लिस्टमध्ये म्हणजे जर 7 दिवसाचं जर प्लॅनिंग कराल तर त्या 7 दिवसामध्ये डेली वर्कआउट करायची सुद्धा गरज नाही, पण आठवड्यातले ॲटलिस्ट 3 दिवस जरी पॉसिबल झालं, 4 दिवस जरी पॉसिबल झालं तर वर्कआउट करणं, हा मग ते योगा असतील किंवा जिमला जाणं असेल किंवा तुमच्या आवडीचं काही असेल, सो ते करणं मॅन्डेटरी आहे असं समजून पुढं जाणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर पडून राहिले नुसते सो ट्रेस वाढतो. कारण बिझनेस म्हणलं की ॲक्च्युली बाय डिफॉल्ट हा त्याला कनेक्ट झालेला एक पार्ट आहे, तो म्हणजे ट्रेस. सो व्यवसायामध्ये चढ उतार होत असतात आणि ते बॅलन्स जर करायचं असेल तर तुमचा एक्सरसाइज असेल, तुमचा फूड कंटेंट असेल, म्हणजे डाएट असेल, ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात. त्याच्यामुळे हे शरीर फार व्हॅल्युएबल आहे. त्याची व्हॅल्यू जर आपल्याला कळली तरच आपण त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी इनटेक करू शकतो. म्हणजे जसं म्हटलं जातं की जैसा पिओगे पाणी वैसी होगी वाणी. सो चांगलं तुम्ही इनटेक कराल तर चांगल्याच गोष्टी आउटकम निघतील आणि बिझनेस हा त्याच्या पुढचा एक छोटासा पार्ट आहे. सो त्याचं जर पॅशनेटली जर एन्जॉयमेंट घ्यायची असेल
तर शरीरावरती पहिलं काम होणं गरजेचं आहे. तिथूनच पुढे तुमची जर्नी ही चांगली होऊ शकेल, तरच तुम्ही चांगल्या लोकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकाल. सो हेल्थवर काम करणं डेफिनेटली गरजेचं आहे आणि त्याला तुम्ही नजर अंदाज अजिबात करू नका, असं मी म्हणेन. मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या इंडस्ट्रीला जर त्याच्याकडे सोलार लावायचं असेल आणि तो मार्केटमध्ये सोलार रिलेटेड इन्क्वायरी टाकतो, त्याला मल्टिपल सजेशन्स देतात आणि मग तो मल्टिपल सजेस्ट आल्यानंतर काय होतं की तो कन्फ्यूज होतो. मग काही लोक त्याला कमी कोटेशन, काही लोक जास्त कोटेशन, काही लोक वेगळ्या कंपन्यांचे सोलार पॅनल, असे काही ते डिटेल्स त्याच्यासमोर ठेवले जातात. मग बिईंग कॉमन पर्सन किंवा त्या इंडस्ट्रीतला एक्सपर्ट नसल्या कारणाने ना त्याच्याकडं मल्टिपल ऑप्शनमुळे तो कन्फ्यूज होतो. मग सर, आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशा काही SOPs आहेत का, किंवा तुम्ही ग्राहकांना किंवा कस्टमरला अशा काही SOP देता का की तुम्ही सोलार सिस्टम माझ्याकडून लावा किंवा मार्केटमधून कोणाकडूनही लावा, तुम्ही ह्या SOP फॉलो करा. तर अशा काही SOP सर तुम्ही बनवल्या आहेत का, किंवा सोलारच्या इटसेल्फ अशा काही SOP आहेत का? अनफॉर्च्युनेटली ॲक्च्युली तशा ज्या SOP ॲक्च्युली प्रत्येक व्यावसायिकाने सोलर इंडस्ट्रीमध्ये वापरल्या पाहिजे, पण तशा ॲक्च्युली वापरल्या जात नाही आहे. MNREने त्याच्यासाठी ॲक्च्युली तसे SOP बनवून दिलेले आहेत, पण कुठले ऑर्गनाइज सेक्टर नसल्यामुळे, जसं की मी म्हटल्याप्रमाणे एखाद्या प्रोजेक्टसाठी जवळपास 70-80 टाईप्स ऑफ कंपोनंट लागतात. सो ते कंपोनंट प्रॉपरली युटिलाइज न झाल्यामुळं त्याचे SOP इकडे केलेले नाही. त्याच्यासाठी मी बरेच वेगवेगळे पॉडकास्ट सुद्धा केलेले आहे की लोकांना अवेअरनेस जास्तीत जास्त वाढवा. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ह्याचं ॲक्च्युली असं रायटिंगमध्ये फार गोष्टी काही अवेलेबल नाही. ज्यावेळेस मी बुक लिहायला लागलो त्यावेळेस असं काही मला कंटेंट अवेलेबल होत नव्हता. फॉरेनमधले काही बुक्स होते, म्हणजे जे मॅगझिन होते, फक्त ओनली तेवढंच हे होतं आणि ते इथं तेवढे युटिलाइज होणारे नव्हते. सो मी त्याचं ज्यावेळेस स्टडी करायला चालू केला, सो लोकांना प्रॉब्लेम क्रिएट हा होतोय की जनरली लोकांना एवढंच माहिती आहे, ज्यावेळेस आम्हाला विचारलं जातं की सोलर पॅनल कोणते लावताय, एवढंच माहिती असतं, त्याच्या पुढचे जे कंपोनंट आहे हे माहिती नसतात. सो तिथे एक मोठी फसगत होती आणि बी ग्रेडचे किंवा एक्सपोर्ट रिजेक्टचे लावण्याचा जो रेशो आहे हा तिथूनच वाढायला लागतो, त्याचे प्रॉपर SOP नसल्यामुळे. सो आम्ही क्लायंटला ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह होतो क्लायंट त्याच्यामध्ये, सो आम्ही त्यांना पूर्ण डायरेक्शन देतो की काय काय ह्याच्यामध्ये असलं पाहिजे, कसं कसं युटिलाइज झालं पाहिजे, त्याचे DC रूट कसे गेले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये ह्याचा त्रास नाही होणार. सो निश्चितच लोकल मार्केटमध्ये म्हणजे लोकली ते म्हणजे प्रॉपरली फॉलो केले जात नाहीये, पण युनिशार्क सोलरमध्ये त्या गोष्टी प्रॉपरली आम्ही क्लायंट समोर एक्सप्लेन करतोय, जेणेकरून त्यांची कुठल्याही प्रकारची फसगत होऊ नये, त्यांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये नॉलेज मिळावं, जेणेकरून सोलर ही लायबिलिटी नसून ती असेट आहे हे त्याला हे हो, जेणेकरून त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट करतोय ही तिचा पुरेपूर साधारणतः 2 ते 2.5 वर्षात त्याचा बेनिफिट त्याला घेता यावा. ग्रामीण भागातला एक छोटा बाळकृष्ण आणि आज पुण्यासारख्या शहरात एक यशस्वी उद्योजक बाळकृष्ण लोहकरे, मागे वळून पाहताना सर आपल्याला काय वाटतं? म्हणजे लोक तुमचं सक्सेस पाहतात, पर आपके पैर के छाले नाही देखते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढे जात असता आणि यशस्वी वाटचाल करत असतात, पण त्या बिहाइंड द बऱ्याच गोष्टी असतात. मग तुमची फॅमिली असेल किंवा तुम्हाला सपोर्ट करणारे बाकी मेंबर्स असतील, हे सगळे असल्यामुळेच ही जर्नी ॲक्च्युली सोयीस्कर होऊन जाते. आणि ह्या जर्नीमध्ये लोकांनी मला फार सपोर्ट केला. माझे कस्टमर जर म्हणाल, कस्टमरनीच मला ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टींमुळे मला डेव्हलप व्हायला इझी झालं. मित्रपरिवार असेल, सो ॲक्च्युली मागे जर वळून पाहिलं तर काहीच नव्हतं. सो हे सगळं हळूहळू डेव्हलप होत गेलं. आणि मी एवढंच म्हणेल, इथिकली वेनी ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता, डेफिनेटली थोडा वेळ लागतो, पण चांगल्या गोष्टी घडायला ॲटोमॅटिकली हे होत राहतं. आणि मी शेवटी एकच म्हणेल की तुम्ही या समाजाचे देणे आहात, सो तुम्ही देत राहणं गरजेचं आहे. मग जसं मी म्हणेल की पूर आले आहे त्यावेळेस प्रॉब्लेम क्रिएट झालेले होते, हे प्रत्येक वेळी मला असं वाटलं की मी देत जायला पाहिजे. आणि मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सोशलमध्ये कायम कॉन्ट्रीब्यूट करत आलोय. त्याचा बेनिफिट मला असं झालं की कोविडमध्ये सुद्धा टेन्शन आलं नाही की फार असं काय करायला पाहिजे, किंवा कुठलेही चढ उतार आले तरी काय वाटत नाही. पण एकच मी म्हणेल की तुम्ही देत राहा, देत राहा, देत राहा. उपरवाला आपने साथ आहे, तो कायमच तुम्हाला शुभ आशीर्वाद देऊन तुम्हाला देतच राहणार आहे. फार छान सर. तुमच्या संघर्षाची गाथा आहे ना, अनेक तरुणांना स्वतःचा सूर्य शोधायला नक्कीच प्रवृत्त करेल. तर रसिक हो, आपण सोलार इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर
मी आपल्याला नक्की सांगेन बाळकृष्ण लोहकरे सरांना, ज्यांची कंपनीचं नाव आहे युनिशार्क सोलार प्रायव्हेट लिमिटेड, ज्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी वेबसाईट डिटेल, त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल नक्की देईन. आपण त्यांना नक्की भेटा. या इंडस्ट्रीमधले खरंच ते मास्टर आहेत. त्यांनी त्याच्यावरती एकंदरीत त्यांचा अनुभव पाहता त्यांनी पुस्तकी लिहिलेलं आहे आणि मी सर्वांना ही विनंती करेन की आपण ते पुस्तक नक्की आवर्जून पहा. त्याची लिंक मी माझ्या डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही हा वेळ दिला. तर पाहत राहा विजन एज.